नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जवळपास 1 वर्षानंतर आज मुहूर्त आला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी। ऑफिसला 2 दिवस सुट्टी टाकून मी जात आहे आपल्या गावी माणगावला। ते असं आहे की मी एकटा गावी चाललो आणि प्रतीक्षा 2 दिवस घरीच असणार आहे, त्यामुळे ती जरा थोडी नाराज झाली आहे। चल बाय, काळजी घे, येतो उद्या लगेच। ये बाय, हे कशाला रेकॉर्ड करायचं? काळजी घे, ओके निघूया आपण आता। 3:30 वाजलेत, मीटर 0 करतो। आतापर्यंत गाडी 10,758 किलोमीटर चालले, ट्रिप बी 0 केलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी आनंद मोरे आणि मोठं ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आवाजाची शाश्वती मी तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की मी नॉर्मल माईक वापरतो। नॉर्मल माईक म्हणजे जो हेडफोन आहे पोट्रॉनिक्सचा, तो यूज करतो आहे। माझ्यासमोर ना ॲक्च्युली एक टास्क आहे आता। जो माझा हेल्मेटचा वायझर आहे त्यावर प्रचंड हजारो लाखो स्क्रॅचेस आहेत, आणि तो जर मी बंद केला नाही ना तर तुम्हाला ऑडिओ क्लिअर येणार नाही। सो शॉर्टकट म्हणून जवळचा MIDCचा बायपास रोड घेतला आहे, नाहीतर नेहमी मी असं एक्सपिरिया टू कल्याण शिरफाटा रोड आणि मग तिथून मी कळंबोलीला जातो। हा रोड पण काही वाईट नाही, फक्त कंटेनर्स आणि हा सिमेंटचा रस्ता आणि स्पीड ब्रेकर बस। ॲक्च्युली फक्त हे एवढा पार्ट दिसतं असं मला वाटतं। मगाशी मी चेक केलं होतं। पुढे जाऊन आपण अल्ट्रा वाईड मोड ओपन करू। ऐक, हे ब्रिज मधले जे सांधे असतात ना, ते सांधे भरायला पाहिजेत लोकांनी। सांध्यांमुळे त्रास होतो, तो ब्रिज सांध्यामध्ये बदले गॅप आलेला आहे आता कळंबोली सर्कल। सरळ जो एक रस्ता जातो तो आहे जैन पीटी। आपल्याला जायचं आहे पनवेल मार्गे, पनवेल पळसपे फाटा आणि तिथून राईट। चला, दिसतंय का वाईड अँगल दिसतंय का भावानं तुम्हाला? आपण आता पळसपे फाटा क्रॉस केला आहे आणि 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 काय नाही, भूक तर काय लागली नाही। निघताना घरातून मस्त करली मच्छी, 2 चपाती, भात खाऊन निघालो होतो। पळसपे फाट्यानंतर पुढे निघालात ना, सरळ गेलात तर पुढे उजवीकडे व्हायलात तर आपलं अलिबाग, माणगाव, रत्नागिरी, संगमेश्वर आणि सिंधुदुर्ग, कुडाळ, मालवण, वालावल पण हा ऐकतो। मला ना ॲक्च्युली वायझरमुळे काही दिसत नाहीये। मी डोंबिवलीमध्ये 3 शॉप फिरलो, तिघांकडेही वायझर नाहीये। ते म्हणतात आमच्याकडे स्टील बेल्टचं नाही, स्टड्स आहे। आता नेक्स्ट टाइम विचार करतो स्टडचंच हेल्मेट घेऊ। वायझर खराब झाला तर मिळेल तरी यार। तुम्हाला तर माहिती आहे, बर्गमॅन ॲक्सेस या ज्या सुझुकीच्या गाड्या आहेत, स्कूटीज आहेत, त्याच्यामध्ये जो रिअर सस्पेन्शन होतो तो पूर्ण हार्ड आहे। एवढा हार्ड आहे ना की मागचा असा त्याला दणके बसतात, मेंदूपर्यंत त्याला झटका लागतो। सो मी युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज पाहिले होता त्या संदर्भात, आणि ते व्हिडिओज पाहून मी आता आपल्या बर्गमॅनमध्ये TVSचा सस्पेन्शन बसवलेला आहे, गॅब्रियल कंपनीचा, जे की थर्ड पार्टी आहे। त्यापेक्षा 50 ते 40% आराम मिळालाय। त्यावेळी जाताना जी फिलिंग येते ना, ती आपल्या गाडीने ती वेगळीच आहे। 2 दिवसासाठी चाललोय, 2 दिवस म्हणजे आजचा दिवस तर गेलाच ऍक्च्युली। आजपर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे, त्यानंतर उद्या लग्न लावून लगेच निघणार आहे। उद्या आहे गुरुवार, त्यानंतर शुक्रवारी ऑफिसला लॉग इन करून शनिवारी परत निघायचं। ये जा असणार आहे सध्या आपल्या हायवेवरती। कॅमेऱ्यामध्ये कैद होते की नाही माहित, पण सुंदर असं कर्नाळा किल्ला आपल्याला दिसतोय। जे आपल्या बर्गमॅनने आता ऍव्हरेज दिले ना, ते बेस्ट आहे। सांग किती आहे ते? 57.7 आता रनिंग कंडिशन मध्ये ऍक्च्युली। सो आज मी काही गाडी पळवणार नाहीये, आरामात घरी जाणार आहे ऍव्हरेज काढत। कर्नाळा घाटात उतरलं बघ, ही खाली अशी बॅग घेतली। बर्गमॅनचा एक फायदा बघा, इकडे पण पाय ठेवू शकतो, इथे पण पाय ठेवू शकतो।
ठीक आले आहेत आपल्या पेंट सिटी आणि पेंट सिटीला क्रॉस करून आपण आता पुढे जातो. मला असं वाटतं की आता काळोख होणार घरी जायपर्यंत. आता 6 वाजलेत आणि आपण पेंट मध्ये आहोत. जो 3, 3:30, 4 वाजता पण उन्हाचा तडाखा लागत होता तो आता कमी झालाय. आता 6 वाजत आले आहेत आणि थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. आणि अशा सूर्यास्ताच्या वातावरणामध्ये आपण गावी चाललोय. हे सेकंड टाइम आहे. मी याच्या आधी आपल्या पल्सर 220 वरती गेलो होतो संध्याकाळी 7च्या आसपास. आज जरा जास्तच लेट आहे, 8 वाजतील पोहोचेपर्यंत. आता 6:20 झालेत. नागोठणे येईल 15-20 मिनिटांमध्ये. आतापर्यंत रस्त्याची कंडिशन आहे ना खूप छान आहे. मध्ये सिमेंटचे आयच्या गावात त्यांना काय बोलू, सिमेंटच्या रस्त्यांना जे गावी आधीपासून येत आहेत 1980 पासूनचे, त्यांना माहिती आहे डांबरी रस्त्याचं महत्व. हा जो सिमेंटचा रस्ता आहे ना फक्त नावापुरता आहे. गाडीला त्रास, बॉडीला त्रास. स्पीड काही मी वाढवत नाही. जेवढा जास्त स्पीडने चालणार रस्त्यावरती तेवढं तुमची बॉडीची वाट लागेल आणि गाडीची पण वाट लागेल. म्हणजे 50-60 50-60. आता पण बघा 62 आहे. कासू आला आहे कासू. आता सूर्य आपल्या मागे आहे त्यामुळे तुला दाखवू शकत नाही ऍक्च्युली सूर्यास्त कसा होतोय. अजून 15-20 मिनिटांमध्ये होईल सूर्यास्त आय थिंक, असं मला वाटतं. सो तुम्हाला सांगितलं नाही गावी जाण्याचं मुख्य कारण म्हणजे जो आपला मित्र आहे प्रतीक धाडवे, त्याचं लग्न आहे उद्या, म्हणजे आज हळद आहे. सो आपल्या हळदीला पोचणं इम्पॉर्टंट आहे. आता रायगड जिल्ह्यामध्ये खास कर माणगाव, इंदापूर आणि महाड तालुक्यामध्ये ऍक्च्युली मवा ही पद्धत आहे. सो तो मवा आम्ही अटेंड करतो आणि तो अटेंड केलाच पाहिजे. हे बघा इंदापूर पाबळ गावाचं नाव आहे पाबळ निगडे फाटा. निगडे फाट्याला स्पीड ब्रेकर लागलेला आहे आणि आता आपल्या हेडफोन मध्ये मस्त गाणं लागलेलं आहे शिवराज्याभिषेक गीत, हिरकणी मूवी मधलं. सूर्यास्त बघा सूर्यास्त. सो आता आपण पोहोचलो आहोत वाकण फाट्याजवळ. इथून पाली जवळपास 8 किलोमीटर आहे आणि आपल्याला माणगावला जायला 1 ते 1.5 तास लागेल अजून. आणि पाठीमागे सुंदर असा सूर्यास्त होतं. कॅमेरामध्ये बरोबर कॅप्चर होत नाहीये आणि फोनवर माझी प्रिय अशी बायको आम्ही गप्पा मारत मारत ट्रॅव्हल करतोय. वाकण फाटा क्रॉस केले आता आणि आता थोडं पाणी ब्रेकसाठी थांबलोय. मागे जस्ट सूर्यास्त झालाय, एक नंबर असं. सो आता माणगावला पोहोचेपर्यंत आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तास लागेल अजून. आता कोलाड येईल, इंदापूर, मग माणगाव. येऊन पोहोचलो चोकळे खिंडीमध्ये. संध्याकाळचे 7 वाजलेत ऑलमोस्ट. सो आता इंदापूरला पोहोचलोय आणि ठरल्याप्रमाणे इंदापूरला ट्रॅफिक मिळालंय. आतापर्यंतचा प्रवास खूप छान झालाय. इंदापूरला एवढं ट्रॅफिक आहे तर विचार करा माणगावला केवढं असेल. आलेला आहे आपलं गाव रेपोली. आपलं गाव, आपली माती, आपलं जन्मस्थान, या ठिकाणी आल्यावरती जो आनंद मिळतो ना शब्दात सांगू शकत नाही ऍक्च्युली.
तसं आपलं गाव हायवे पासून काय लांब नाहीये. मुंबई गोवा हायवेवरच रेपोली हे गाव आहे, लोणेरेच्या आधीच. घ्यायचं आपल्याला राईट. एकदम कच्चा रस्ता आहे गावचा, दोन्ही बाजूला घरं, छोटूसा रस्ता, बाईक जायला एवढाच रस्ता आहे. आणि आलेलो आहोत आपण आपल्या घरी.